ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असलेले सिद्धार्थ खरात यांच्या एका सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात आता नव्या चर्चांना उधाण आलंय। हमें याद रखना असा शेअर लिहित खरात यांनी आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्यासोबतचा फोटो शेअर केला। 6 खासदारांच्या ऑपरेशन टायगर नंतर आता काही आमदारही पक्ष सोडणार का अशा चर्चांना या पोस्टमुळे बळ मिळालेलं आहे। मात्र या पोस्ट मागील नेमका हेतू काय याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेलं नाही। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, चर्चा फोटोमुळे नाही, चर्चा कॅप्शनमुळे रंगलेली आहे। विक्रांत, कॅप्शन आणि फोटो हे दोघंही परस्पर पूरक आहेत असं आपण म्हणू शकतो। हमें याद रखना भूलना जाना ह्याचा अर्थ खूप जे आहे तो प्रत्येक जण कशा पद्धतीने घेईल तो आहे। आणि त्यासोबतच 2 खास आमदारांचे फोटो त्यांनी टाकलेत, कैलास पाटील आणि नितीन देशमुख। आणि जे कॅप्शन त्यांनी दिलंय, तू म्हटलंस ते कॅप्शन बरंच काही सांगणार आहे आणि बरेच राजकीय दृष्ट्या प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं ते कॅप्शन आहे। आता ह्याच्यामध्ये ज्यांनी आमदारांनी कॅप्शन टाकलंय तो काही वेगळा निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे का, किंवा ज्यांच्या फोटो टाकून त्यांनी हे कॅप्शन घेतलंय ते वेगळे निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहेत का, अशी प्रश्नचिन्ह उपस्थित होतात। राजकीय चर्चेला वाव जो आहे तो निर्माण होतो। आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये उपस्थित होतो की ऑपरेशन टायगर 2.0, 3.0 किंवा ऑपरेशन टायगरचा पुढचा भाग याच्याविषयी जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला अधिक ठळक करणारं हे ट्विट आहे। ही चर्चा पुढे असं काही होणार आहे का, नगरसेवकांच्या बाबतीत होणार आहे का, आमदारांच्या बाबतीत असं काही होणार आहे का, ही चर्चा जी सुरू आहे त्या चर्चेला सुद्धा ही गोष्ट अधिक ठळक करते। आता अर्थात कुठल्या हेतूने त्यांनी सांगितलं, काय त्याच्यामागे हेतू होता तेच सांगू शकतील। मात्र एक कारण आहे विक्रांत, अत्यंत महत्त्वाचं ट्विट किंवा एक्सपोस्ट आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षणी, म्हणजे जेव्हा नुकतंच ऑपरेशन टायगर पूर्ण झालंय, 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेले आहेत, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये 2 दिवसांनी अशा पद्धतीचं ट्विट येतं। सोमवारी त्यांनी अधिकृतरित्या प्रवेश केला, मंगळवार, बुधवार आणि आज गुरुवार, म्हणजे तिसऱ्या दिवशी हे स्टेटमेंट ट्विट येतं। ह्याचा अर्थ येणाऱ्या काळातल्या पुढच्या काही राजकीय मोठ्या घटनांची ही नांदी आहे का, त्याचं हे सूचक आहे का, या गोष्टी ज्या आहेत त्या तपासून बघाव्या लागतील। बुलढाण्याचे ते मेकर लोणारचे आमदार आहेत, त्यामुळे काय नक्की पुढे होणार आहे, कारण विधानभवनामध्ये सुद्धा विक्रांत आमदार आहेत, त्यांच्यामध्ये या एक्सपोजची चर्चा आहे। अर्थात कोणीही यावर स्पष्टपणे आणि पुढे येऊन बोलायला तयार नाहीये। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर याच संदर्भात मंत्री उदय सामंत बोललेले आहेत, काय बोललेत आपण ऐकूया। आता त्यांनाच विचारलं पाहिजे ना, त्यांनी ट्विट किंवा त्यांनी ती पोस्ट का ठेवली हे मी सांगू शकत नाही। परंतु जसं मगाशी मला आता प्रश्न विचारण्यात आला की महाविकास आघाडीच्या बैठकीला आमदार का अनुपस्थित होते, याचं उत्तर जसं मी देऊ शकत नाही तसं याचं देखील मी उत्तर देऊ शकत नाही। परंतु तुम्ही आता अंदाज लावू शकता, सूत्रांकडची माहिती घेऊ शकता।